हरिओम. आजचा प्रश्न, प्रयत्न आणि प्रारब्ध यात कोण श्रेष्ठ आहे? असं म्हणतात, द वन हू ट्राईज मे फेल, बट द वन हू नेव्हर ट्राईज फेल्स फॉर एव्हर. आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, कित्येक वेळेला आपले प्रयत्न जरी पूर्ण असले तरी आपल्याला हव्या त्या फळाची प्राप्ती होत नाही. घास तोंडाशी येता येता मुकतो. द कॉज ऑफ दिस सो कॉल्ड फेलियर, रादर आय वुड से मिस्ड सक्सेस, मे बी इदर ऑफ द टू. आयदर प्रयत्न कमी पडले असतील किंवा प्रारब्ध नव्हतं. मग प्रश्न असा येतो की प्रारब्ध म्हणजे नक्की काय? प्रारब्ध मीन्स द पार्ट ऑफ अ पर्सन्स पास्ट कर्म दॅट इज एक्सपिरियन्स्ड इन द प्रेझेंट लाईफ. इन शॉर्ट, डेस्टिनी. या प्रश्नाचा अभ्यास करत असताना प्रयत्न आणि प्रारब्ध कसे लिंक्ड आहेत त्याची चेन मला माझ्या वाचण्यात आली. तुमचं प्रारब्ध इज द डिसाइडिंग फॅक्टर की तुमच्या वाटेला कुठलं कर्म येईल. हे कर्म कसं पार पाडायचं ह्याचा कंट्रोल पूर्णपणे आपल्या हातात असतो. तुमचा प्रयत्न कसा असावा याची बुद्धी जरी देव देत असले तरी ते अंमलात कसं आणावं हे मनुष्याच्या हातात असतं. या प्रयत्नाच्या इम्पॅक्टनीच पुढचं प्रारब्ध घडत जातं. याला पण एका अॅनालॉजीनी समजायचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपलं प्रारब्ध जमा होत असतं. हे प्रारब्ध देवाच्या बँकेत डिपॉझिट होत राहतं. देवाच्या इच्छेप्रमाणे ते प्रारब्ध आपण विड्रॉ करतो. खरं सांगू तर या विड्रॉल किंवा डिपॉझिट दोन्हीवरही आपला काहीच कंट्रोल नाही. देवाचा आपला एक मेट्रिक असतो जो आपल्या लक्षात येणे म्हणजे अशक्यच. म्हणून तर आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच काही घटना घडतात की कर्माशी त्याचं डायरेक्ट लिंकेज करणं पॉसिबल होत नाही. पण त्या घटनेचं घडणं म्हणजे देवाच्या बँकेतल्या ऑटोमेटेड विड्रॉल ऑफ प्रारब्ध. प्रारब्ध काय आहे हे कळणं जितकं अवघड आहे तितकंच त्याचा इम्पॅक्ट प्रेडिक्ट करणं अशक्य. मग मानवाच्या हातात उरतं तरी काय? उत्तर आहे कर्म. एखादं हाती आलेलं काम कसं पार पाडावं हे कम्प्लिटली आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण बऱ्याच वेळेला कर्मयोग करणे मला तरी काही जमत नाही. कंटाळा येतो, राग येतो. हे कर्म आपल्याच वाटेला काय यावं असं वाटतं. पण या वेळेला हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की जे कर्म आपल्या वाटेला आलं आहे ते आपल्या मागच्या प्रारब्धामुळे आहे. हे वाटेला आलेलं कर्म आपण कसे करतो यावरून पुढचं प्रारब्ध ठरणार आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण असं सांगतातच, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फक्त कर्मावर मानवाचा अधिकार आहे. फळ मिळणे किंवा न मिळणे त्याच्या हातातच नाही. मला आई नेहमी सांगते की जर फळ मिळण्यासाठी 100 पॉइंट्स लागत असतील तर त्यातले 99 पॉइंट्स तुमच्या प्रयत्नाचे, ऑनेस्टीचे असतात. पण पूर्णत्वाला नेण्यासाठी तो एक पॉइंट देवाच्या हातात असतो, तो म्हणजेच प्रारब्ध. पण त्या एका पॉइंटच्या आशेत जर आपण आपले 99 पॉइंट्स पूर्ण करण्यामध्ये कमी पडलो किंवा जर आपण आळस केला तर देवाची कृपा असून सुद्धा काही साध्य होणार नाही. जस्ट गो विथ द फ्लो. इट इज सेड दॅट फोकस ऑन द जर्नी, नॉट द डेस्टिनेशन. जॉय इज फाउंड नॉट इन फिनिशिंग अन ऍक्टिव्हिटी बट इन डुईंग इट. मानवाचा प्रयत्न हाती आलेलं काम पूर्णत्वाला नेणे हा असावा. प्रत्येक वाटेला आलेलं कर्म देवाची इच्छा म्हणून एक्सेप्ट करणे, कर्माचं फळ देवाचरणी अर्पण करणे आणि हा कर्म मी केला हे अहंकार न बाळगणे, हेच कर्म तर भगवंतांना अपेक्षित आहे. मग आजच्या प्रश्नाकडे वळूया. प्रयत्न श्रेष्ठ आहे की प्रारब्ध? हा अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की दोघांपैकी श्रेष्ठ तर कोणीच नाही. पण आपल्या मानव जीवनात जर कुणाचं महत्व बघायला गेलं तर प्रयत्नाचा वाटा नक्कीच जास्त आहे. इनफॅक्ट आय ऑब्झर्व दॅट प्रारब्ध ऑल्सो डिराइव्स इट्स पॉवर्स फ्रॉम पास्ट ऍक्शन्स और प्रयत्न. मानव जीवनाचा अल्टिमेट एम आहे तर काय? ते म्हणजे देवाच्या बँकेत असलेल्या आपल्या प्रारब्धाच्या अकाउंट बॅलन्सला झिरो करणे आणि कर्मबंधनातून बाहेर पडणे. आणि ह्या स्वाध्यायामधनं मी असं सांगेन की एकच टेकअवे आहे, तू कर्म कर और फल की चिंता ना कर. जे कर्म आपल्या वाटेला आलं आहे ते आनंदाने, निर्मळ मनाने, श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि अपेक्षा न करता पार पाडणे हेच आपलं कार्य आहे.
देवाला जे अपेक्षित आहे ते कर्म जर आपण करत असू तर प्रारब्धात फलप्राप्ती आहे का नाही याची काळजी सहसाच आपल्याला होईल. पण मग जर आपल्याला प्रारब्धाच्या अकाउंट बॅलन्सला झिरो करायचं असेल तर हे कसं काय शक्य आहे? केलेले उत्कृष्ट कर्म मनोभावे परमेश्वराला अर्पण करणे हा एकच मार्ग आहे. पण हे नुसते म्हणून अर्पण होत नसते, तर त्या लेवलला पोहोचण्यासाठी साधनेची जोड गरजेची आहे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अशी साधना आपल्या सगळ्यांकडून घडावी अशी स्वामींचरणी प्रार्थना करून आणि हा स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.